हे आई आई तू तरी समजून घे ना मला. माझ्या डोक्यात आता वेगळंच टेन्शन आहे याला. मी आपली जमीन विकायचं कॅन्सल केलंय. पण मला कळत नाहीये मी एवढी अमाऊंट कशी उभी करणार आहे. आता तू सांग मला, एवढं टेन्शन माझ्या डोक्यात असताना माझ्या घशाखाली घास उतरेल का? मला तुझी अवस्था बघवत नाहीये इंद्रा. हे सगळं त्या राणीमुळे घडतंय. ती जर आपल्याला त्या शेतावर घेऊन गेली नसती ना तर आज तुझा व्यवहारही झाला असता आणि आबांना काही कळलंही नसतं. ती पांढऱ्या पायाची तुझ्या ना प्रत्येक कामात आडवी येते. ती कधी एकदा त्या पोरीला घरात हाकलून देते ना असं झालंय मला. ते काही नाही, तुला जितका त्रास होतोय त्याचा दुप्पट त्रास मी त्या राणीला आता देते की नाही बघच तू. आबा गोळ्या घेतल्यात का तुम्ही? नाही, गोळ्या घ्यायची इच्छाच नाहीये. असं म्हणून कसं चालेल? तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे ना. आबा तुमच्यासाठी नाही तर आमच्यासाठी तरी. कसलीच इच्छा उरली नाहीये. आबा असं नका म्हणू. तुम्ही आज नीट जेवला सुद्धा नाही. आबा मला माहिती आहे तुम्हाला टेन्शन आले, पण आबा सगळं नीट होईल. हो, आता तुम्हालाच हे सगळं सावरावं लागेल ना. असं करून कसं चालेल? तू म्हणतेस ते पटतंय मला, कळतंय मला. हे सगळं सावरेपर्यंत जे विस्कटलेलं आहे ते पाहणं फार अवघड आहे. इंद्राकडनं गुन्हा झालाय. मला असं आता वाटतंय की त्याच्यावर सगळ्याची जबाबदारी टाकून मी खूप मोठी चूक केली आहे. असं नाहीये आबा, मला विश्वास आहे इंद्रजित सरांवर. अहो त्यांच्याकडनं एक चूक झाली म्हणून त्यांना हे असं नालायक नका ठरवू. हे बघा, हा सगळा प्रॉब्लेम त्यांच्यामुळे झालाय हे खरं आहे. पण जिकडे प्रॉब्लेम असतो तिकडे सोल्युशन सुद्धा असतं. आणि आबा नका काळजी करू तुम्ही. मला विश्वास आहे इंद्रजित सरांवर. ते नक्की यातनं मार्ग काढतील. आता या सगळ्यातून मार्ग काढायला जमणं शक्य तरी आहे का तुला? तिने ना मुद्दाम तुला या सापळ्यात अडकवलंय. बाहेर मात्र सगळ्यांसमोर बाजू घेणार आहे ती तुझी. म्हणजे कसं, कोणीच तिच्यावर संशय घेऊ नये. पण मला माहिती ना ती किती आतल्या गाठीची येते. तुला खरं सांगू, तिचं नाव जरी ऐकलं ना मला राग येतो आजकाल. ते आहेस तशी. तू अजून तिच्या जाळ्यात अडकला नाहीयेस, पण हे ना पुरते तिच्या जाळ्यात अडकले. यांच्याशी गोड बोलून ना अगदी घोळात घेतलंय तिने यांना. हे राणी ना एक दिवस आपल्या घराची वाट लावणार या. नाही, वाट तर त्याची मी लावणार. तिला ना मी जगूही देणार नाहीये आणि मरूही देणार नाही. अशी अवस्था करायची मला तिची. पण हे सगळं कधी करणार आहेस तू? आता तर सगळं निघून गेल्यावर. हे असंच जर का चालू राहिलं ना तर ती राणी, या घरातली नाती, हे घर तोडून टाकेल. अरे तिच्या पायगुणामुळेच तुझी अवस्था झाली आहे. पुढे काय होईल काही सांगता येते का? हे सगळं कसं सावरणार आहेस तू इंद्रा? आबा माणसाला समजून घेणारी त्याची माणसं जर आजूबाजूला असतील ना तर परिस्थिती किती पण बिकट असू दे, तो त्यातून बाहेर येतो, स्वतःला सावरतो. आबा आता ह्यावेळी आपण इंद्रजित सरांच्या पाठीशी उभं राहणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही बघा त्या सगळ्या परिस्थितीतून कसे बाहेर येतात ते.
यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं का म्हणतात हे तुझ्याकडे बघून कळतं. इंद्राने भले लाख चुका करू देत, एक चांगली गोष्ट केली, ती म्हणजे त्याने तुझ्याशी लग्न केलं. तूच त्याला सावरू शकतेस आणि तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत मला. हे जे आपलं घर आहे ना, हे दिसताना भरलेलं दिसतं, सुंदर दिसतं, पण हे सगळं वरवरच आहे. घरातली सगळी माणसं पोंडावर गोड वागतात. हे आपलं घर पोखरून गेलंय सगळं. नात्यांना भेगा पडल्या, चिरा पडल्यात, सांधे निखळलेत. एखादा मोठा स्फोट व्हायचा आणि सगळंच दुभंगून जायचं, तुटून जायचं. मला हे सगळं असं नकोय राणी. मला असं आपलं घर एकत्र नांदताना बघायचंय. तुमची हीच इच्छा आहे ना आबा? मग असंच होईल. हे घर कायम तसंच राहील आणि ही जबाबदारी मी घेते आबा. मी सावरेन या घराला. घर तोडणाऱ्या सुनेपेक्षा तुझ्यासारखी घर जोडणारी सून जगातल्या प्रत्येक घराला लाभो. चला बसा आता, गोळ्या देते मी तुम्हाला. बरं. घर जोडून ठेवणं सोपं नसतं आबा, याची कल्पना आहे मला. पण मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. आता सगळ्यात आधी मला जमिनीचं प्रकरण निकाली लावायला हवं.